नमस्कार. कधी-कधी आरोग्याच्या काही प्रेरणादायी गोष्टी आहे ना, अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडतात. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत, जी एका दवाखान्यात सुरू झाली, पण तिने खूप मोठा जागतिक संदेश दिला आहे. चला तर मग, ही अनोखी गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. जरा विचार करा. दवाखान्याची प्रतीक्षा खोली म्हणजे वेटिंग रूम, जिथे साधारणपणे चिंता, अस्वस्थता आणि घाईगडबडीचं वातावरण असतं. तीच जागा शांततेचं केंद्र बनू शकते का? हाच प्रश्न आजच्या आपल्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. आणि याचं उत्तर एका खऱ्या घटनेत दडलेलं आहे. ही स्थानिक गोष्ट समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी एका मोठ्या जागतिक संकल्पनेकडे पाहावं लागेल. आणि ती संकल्पना आहे जागतिक ध्यान दिनाची, ज्यातूनच या संपूर्ण कार्यक्रमाला प्रेरणा मिळाली. तर हा जागतिक ध्यान दिन नक्की का साजरा केला जातो? यामागे संयुक्त राष्ट्रांचा उद्देश असा आहे की ध्यानाच्या माध्यमातून तणाव, संघर्ष आणि इतर जागतिक समस्यांवर मात करता येते, ज्यामुळे जगात शांतता वाढण्यास मदत होते. आणि विशेष म्हणजे हा ठराव मांडण्यासाठी भारतानेच पुढाकार घेतला होता. चला आता या जागतिक संकल्पनेतून थेट भारतात येऊया. गडचिरोली जिल्ह्यात, जिथे या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात आलं. आणि ही खरंच एक खूप वेगळी आणि अनोखी घटना आहे. हे दृश्य बघा. दवाखान्याचा बाह्य रुग्ण विभाग, जो साधारणपणे रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी, आवाजाने आणि चिंतेने भरलेला असतो. पण इथे तीच जागा एका शांत ध्यान सत्रात बदललेली दिसतीये. बदलाचं हे एक जिवंत उदाहरण आहे, नाही का? आणि यात फक्त काही मोजकेच लोक सहभागी झाले नव्हते. या चित्रांमध्ये आपण पाहू शकतो की रुग्णालयातले कर्मचारी आहेत, मोठे अधिकारी आहेत, नर्सिंगचा कोर्स करणारे विद्यार्थी आहेत आणि इतर सामान्य नागरिकही यात सामील झाले होते. यालाच तर म्हणतात सामुदायिक शक्ती, जिथे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र येऊन मानसिक आरोग्यासाठी प्रयत्न करतात. तर मग या महत्त्वाच्या कार्यक्रमामागे कोण होतं? जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर दिनेश रोकडे यांनी हे ध्यानसत्र आयोजित केलं आणि योग शिक्षक श्री नीरज पेशट्टीवार यांनी योगाची प्रात्यक्षिका दाखवली. हा मानसिक आरोग्य विभाग आणि आयुष विभागाचा एक संयुक्त उपक्रम होता. या कार्यक्रमाची दखल स्थानिक पातळीवरही घेतली गेली. देशोन्नती या वृत्तपत्राने जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक ध्यान दिन उत्साहात या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध केली. यातून या कार्यक्रमाचं स्थानिक महत्त्व कळतं आणि हेही सिद्ध होतं की हा एक यशस्वी प्रयत्न होता. आता आपण या एका कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन त्यामागच्या मोठ्या विचारसरणीकडे पाहूया. भारतात अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणारी एक सरकारी यंत्रणा आहे आणि ती म्हणजे आयुष. चला त्याबद्दल जाणून घेऊया. आयुष्य विभाग हा आपल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचा मुख्य उद्देश काय? तर आपल्या पारंपरिक भारतीय वैद्यकीय पद्धतींना सार्वजनिक आरोग्य सेवेत समाविष्ट करणं, जेणेकरून लोकांना एक सर्वांगीण म्हणजे होलिस्टिक आरोग्य सेवा मिळू शकेल. आयुष या नावातच याचं सार दडलेलं आहे. यात ए म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योग आणि निसर्गोपचार, यू म्हणजे युनानी आणि एच म्हणजे होमिओपॅथी यांसारख्या वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींचा समावेश आहे. हा आरोग्याकडे पाहण्याचा एक समग्र दृष्टिकोन आहे. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण ह्या सगळ्याचा नेमका फायदा काय? म्हणजे गडचिरोलीसारख्या उपक्रमांमधनं आपल्या मनावर आणि शरीरावर नेमके कोणते सकारात्मक परिणाम होतात, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ध्यान करण्याचे फायदे आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. यामुळे आपलं टेन्शन, आपला स्ट्रेस कमी होतो, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता येते. एवढंच नाही तर यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते, शरीराला खोलवर आराम मिळतो आणि आयुष्यात एक नवी सकारात्मकता आणि उत्साह येतो. ध्यानाप्रमाणेच मनाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणखी एक सोपी पण खूप शक्तिशाली पद्धत आहे आणि ती म्हणजे सकारात्मक प्रतिज्ञा, ज्याला इंग्रजीत ॲफर्मेशन्स असं म्हणतात. ही एक अशी सवय आहे जी कोणीही अगदी सहजपणे आपल्या जीवनात समाविष्ट करू शकतं. इथे काही पॉवरफुल पॉझिटिव्ह मॉर्निंग अफर्मेशन्स म्हणजेच शक्तिशाली सकारात्मक प्रतिज्ञांची उदाहरणं आहेत. ही एक अशी पद्धत आहे ज्यात आपण स्वतःच्या मनाला सकारात्मक संदेश देतो. आपला मानसिक दृष्टिकोन सुधारण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी मानली जाते. उदाहरणार्थ ही एक प्रतिज्ञा पहा, मैं सफलता का सितारा हो, म्हणजेच मी यशाचा तारा आहे. आता रोज सकाळी उठून स्वतःला असं म्हटल्यावर आत्मविश्वास वाढायला नक्कीच मदत होऊ शकते. शब्दांमध्ये खूप ताकद असते आणि ही पद्धत त्याच ताकदीचा वापर करते. आणि हे आणखी एक उदाहरण आहे जे कृतज्ञतेवर म्हणजे ग्रॅटिट्यूडवर लक्ष केंद्रित करतं.
मैं शुक्रिया करता हूं इस प्रकृति का, इस शरीर का. म्हणजे मी या निसर्गाचा, या शरीराचा आभारी आहे. जेव्हा आपण आभार मानायला लागतो तेव्हा मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान येतं. तर गडचिरोलीच्या या उदाहरणातून आपण पाहिलं की एका छोट्याशा पुढाकारातूनही किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपल्या आसपास, आपल्या समाजात लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी असं कोणतं छोटं पण प्रभावी पाऊल उचललं जाऊ शकतं. यावर नक्की विचार करा.